सोलापुरातील करमाळ्यामध्ये जन्मदात्या बापानेच जुळ्या मुलांचा जीव घेतला। केतूरमध्ये वडिलांनी किरकोळ कारणावरून रागाच्या भरात 7 वर्षांचा मुलगा आणि मुलीला विहिरीत ढकललं। शिवांश आणि श्रेया असं मृत मुलांची नावं आहेत। तर मुलांना मारल्याच्या पश्चाताप वडिलांनी स्वतः विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। आरोपी वडील सुहास जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले, तसंच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। शिवांश आणि श्रेया असं मृत मुलांची नावं आहेत। 7 वर्षीय मुलगा आणि मुलगी या दोघांची हत्या ही जन्मदात्या वडिलांनीच केलेली आहे। राग अनावर झाला आणि त्या रागातून या व्यक्तीनं आपल्या मुलांची हत्या केली। त्यानंतर स्वतःही विष घेण्याचा प्रयत्न केला, विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तो बचावला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे। सोलापूरमधली ही घटना आहे। करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली ही घटना। मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी मग पश्चाताप झाला आणि पश्चाताप म्हणून त्यांनी स्वतःही विष प्राशन केलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र ते बचावले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी माऊली डांगे। माऊली, काही कारणास्तव माऊली यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र ही बातमी आपण पाहतोय सोलापुरातून। किरकोळ कारणावरून राग अनावर झाला म्हणून वडिलांनी आपल्या मुलांची हत्या केली। पश्चाताप म्हणून स्वतःही विष प्राशन केलं। पोलिसांनी ताब्यात घेऊन सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे।